याच दृश्यांमुळे जंतर मंतरवरील जेन झीच्या आंदोलनाची तीव्रता वाढत गेली आणि अखेर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। पण आता विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारावरून सुप्रीम कोर्टानं पोलिसांना कडक शब्दात सुनावलंय। विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीमारावर सुप्रीम कोर्टानं सोमवारी पोलिसांना चांगलंच फटकारलं। आंदोलन सुरू आहे या केवळ एका कारणावरून तुम्ही आंदोलकांवर लाठीमार करू शकत नाही, अशा कडक शब्दात सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली। देशाच्या विविध भागात आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या याचिकांवर ही सुनावणी सुरू होती। विद्यार्थ्यांच्या एका गटानं सुप्रीम कोर्टात या संदर्भात याचिका दाखल केली। एवढंच नाही तर दुसऱ्या एका याचिकेत बिहारमधील सिवान इथं आंदोलकांवर AK-47 रायफल्समधून गोळीबार करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आलाय। या आरोपांची गंभीर दखल घेत पोलिसांकडून झालेल्या अतिरिक्त बळाच्या वापराच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे असे निर्देश कोर्टानं दिले आहेत। दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलकांवर झालेली पोलिसांची कारवाई अन्यायकारक असल्याचं सांगत एका वकिलानं सरन्यायाधीशांना पत्र लिहून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती। पण या पत्रावर सरन्यायाधीशांनी कोणतीही दखल न घेतल्यानं आता याच मुद्द्यावर जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। याचिकाकर्त्या प्रिया मिश्रा यांच्या वतीनं वकील नरेंद्र मिश्रा यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे। या याचिकेत काय मागणी करण्यात आली आहे ते पहा। या घटनांशी संबंधित सर्व इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुरावे गोळा करण्याचे निर्देश देण्यात यावेत। CCTV फुटेज, बॉडी वॉर्न कॅमेरा फुटेज, ड्रोन फुटेज, मोबाईल रेकॉर्डिंग, सोशल मीडियावरील व्हिडिओ, पोलिसांचे वायरलेस संवाद रेकॉर्ड्स, कॉल लॉग, कंट्रोल रूम रेकॉर्ड, तैनातीचे आदेश आणि GPS डेटा या सगळ्यांची मागणी करण्यात आली आहे। हे सर्व पुरावे नष्ट होण्यापासून, बदलण्यापासून किंवा गहाळ होण्यापासून तात्काळ वाचवले जावेत अशी ही मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे। यावरील सुनावणी दरम्यान शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला घटनेनं दिलाय। त्यामुळे फक्त आंदोलन आहे म्हणून लाठीमार करा असं करता येणार नाही असं कोर्टानं सुनावलं। त्याचबरोबर या सुनावणीत कोर्टानं आंदोलनाचे प्रोटोकॉल ठरवण्याची गरजही व्यक्त केली आहे। त्यांना एक स्वतंत्र जागा दिली गेली पाहिजे, त्यात कोणतीही बंधनं नको। पण जर कोणी खोडसाळपणा करण्यासाठी घुसत असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे असंही मत कोर्टानं व्यक्त केलंय। तसंच विद्यार्थी आंदोलनादरम्यान जो लाठीमार झाला त्याबाबत चौकशी झाली पाहिजे असंही मत कोर्टानं व्यक्त केलंय। जखमी विद्यार्थी आणि जखमी पोलीस असा भेदभाव करता येणार नाही। लाठीमाराचे आदेश का होते, पोलिसांनी काय काय खबरदारी घेतली याचीही चौकशी व्हावी असं कोर्टानं म्हटलंय। सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका कथित विधानानंतर कॉकरोच जनता पार्टीची उपरोध म्हणून स्थापना झाली। पण बघता बघता ऑनलाईन झालेलं हे आंदोलन रस्त्यावर आलं आणि नीट पेपरफुटीवरून अखेर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला। पण या दरम्यान देशभरात काही ठिकाणी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार झाला तर काही ठिकाणी पोलिसांवरही हल्ले झाले। त्यामुळे आता सर्व प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे। तसंच सुप्रीम कोर्टानं आंदोलनासाठी एक आचारसंहिता ठरवण्याबाबतही सूतोवाच केलाय। आता पुढच्या सुनावणीत दिल्लीतील लाठीमाराबाबत कोर्ट नेमकं काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।